महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जयम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने मोगरा फुलला या विशेष संगीत सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित असलेल्या या ज्ञान, भक्ती आणि संगीताचा अद्वितीय मिलाफ असणाऱ्या कार्यक्रमाला पनवेलकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला. पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गुरुवारी सोहळा पार पडला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. भक्ती ज्ञान याचा संगम, संगीतमय संगम आहे. आणि मग मला एक वाक्य इथे बसल्या बसल्या आठवलं, ज्यांनी एशियाटिक लायब्ररी सुरू केली ना मुंबईतली, त्याची मुहूर्तमेढ केली त्या विस्टन जोन नावाच्या एका तत्वज्ञानाने. जागतिक मोठा तत्वज्ञान होता. गणेशी त्यांचं एक वाक्य होतं. त्यांनी प्रमेय असा मांडला की मनुष्य सुखी कशाने होतो, तर मनुष्य सुखी सद्गुणांनी होतो. मग सद्गुणांची निर्मिती कशात होते? त्यांनी असं मांडलं की स्वतंत्र विचाराने सद्गुणांची निर्मिती होते. मग स्वातंत्र्य स्वैराचारी असला तर गडबड आहे, म्हणून स्वातंत्र्य विवेकी ज्ञानातून निर्माण होतं. आणि म्हणून विवेकी ज्ञानातल्या स्वातंत्र्य रूपी विचारातून निर्माण होणारा सद्गुण हा मनुष्याला सुखी करतो. आणि मी त्यावेळेला मला असं वाटलं लय भारी. पण त्यानंतर ज्या वेळेला आमचं संत साहित्य वाचलं, त्यावेळेला अजून एक गोष्ट लक्षात आली, ज्याचा उल्लेख वारंवार अगदी विनोबा भावेंनी सुद्धा केलाय. तो म्हणजे विटाळ देहामध्ये शुद्ध ज्ञानाची निर्मिती होऊच शकत नाही. ते कम अस्सल असेल, अस्सल असेल तरी कम अस्सल असेल. आणि मग दैहिक विकासाशिवाय शुद्ध ज्ञानाची निर्मिती होऊ शकत नाही. तर विवेकी ज्ञान आणि वैराग्य हा पुढचाच विषय आहे. आणि मग हे शुद्ध ज्ञान दैहिक विकासात असेल तर त्याला लागणारी पहिली गोष्ट आहे ती चित्त शुद्ध असलं पाहिजे. आणि मग चित्त शुद्धाची निर्मिती कुठे आहे, तर ती भक्तीतच आहे. आणि म्हणून भक्तीच्या झाडाला ज्ञानाची फुलं लागावीत तर मनुष्य सुखी होतो. संपूर्ण विचार इथे आहे. आणि म्हणून भक्ती आणि ज्ञान याचा तुम्ही संगम, तोही संगीतमय संगम असा जो उल्लेख केला तो मला जास्त भावतो. या कार्यक्रमात व्याख्याते गणेश शिंदे यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनचरित्रावर आणि त्यांच्या शिकवणीवर अत्यंत भावपूर्ण निरूपण केले. आज ज्ञानोबरायांच्या जन्माचं 750वं वर्ष साजरं करतोय. पण कथेमध्ये आम्ही अगदी हरिपंथ, केशवपंथ, गोविंदपंथ, गोविंदपंतांचं आणि मीराबाईंचं लग्न, आणि मग त्यांना विठ्ठलपंत नावाचे चिरंजीव. आता आपल्याला वेळेची मर्यादा आहे, पण गोविंदपंत आणि मीराबाई हे जे आपेगावचं कुटुंब आहे ना, त्यांच्या पोटी विठ्ठलपंत जन्माला आले. ते विठ्ठलपंत 12 वर्ष पैठणला शिकले. पैठणला शिक्षण घेतल्यानंतर पुन्हा आपेगावला आले. आपेगाववरून आग्रह केला आईवडिलांना, मला तीर्थयात्रा करायची आहे. आणि तीर्थयात्रा करत करत थेट आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर सिद्धोपंतांची भेट झाली आणि सिद्धोपंतांनी सांगितलं, माझ्या घरी या पाहुणचाराला. पाहुणचाराला बोलवलं, गप्पा टप्पा झाल्या, चर्चा झाली, कोण कुठले काय ओळख पटली. आणि मग ठरलं. सिद्धोपंत म्हणाले, तुम्ही इतके गुणी आहात की माझी मुलगी रुक्मिणी लग्नाची, आणि माझी इच्छा आहे तुम्ही माझ्या मुलीबरोबर लग्न करावं. विठ्ठलपंत म्हणले, अहो मी तीर्थयात्रेला आलोय आणि तुमचं काय? नाही, आई वडिलांची परवानगी वगैरे मिळवली. काय बघितलं हो विठ्ठलपंतांमध्ये? तुमच्याकडे किती संपत्ती वगैरे काही विचारलं नाही. रोजचा नित्यक्रम बघायचे. विठ्ठलपंत असे सिद्धेश्वराच्या मंदिरात ध्यानस्थ बसलेले, इंद्रायणीच्या काठावर. रोजचा नित्यक्रम, त्यांचे गुण बघितले आणि मग ठरलं की या मुलाला आपण आपली मुलगी दिली पाहिजे. साहेब, लग्न जमवताना काय बघितलं पाहिजे? गुण बघितले पाहिजे का रूप? काय बघितलं पाहिजे? बोला ना, काय? गुण बघितले पाहिजे. आणि कधी कळलं? फार दिवसांनी कळतं की आपण गुण पाहायला पाहिजे. गुण पाहिले आणि लग्नाची तयारी सुरू झाली. लग्न ठरलं. काय तयारी सुरू झाली असेल? एक तर लग्न ठरल्याबरोबर आळंदी, भोसरी, सांगवी, पिंपरी, चिंचवड सगळीकडे फ्लेक्स लागले असतील. एकीकडे विठ्ठलपंतांचा फोटो, एकीकडे रुक्मिणी आई साहेबांचा फोटो, हार्दिक अभिनंदन. झालं असेल का असं? पनवेल वगैरे मला माहित नाही.
पण तुम्ही जर पुण्यात आलात ना हल्ली, लग्न जमलं का नवरा नवरीचे फ्लेक्स लागतात हो. म्हणजे मुळात लग्न जमणं हाच हल्ली पराक्रम झालाय. मुलीच्या आईवडिलाला टेन्शन नाही, त्याच्यापेक्षा जास्त आईवडील जास्त टेन्शन हल्ली मुलाच्या आईवडिलांना आहे. मी 6 महिन्यापूर्वी काळेसाहेब एक बातमी बघितली एका चॅनलवरती. लग्न जमत नाही म्हणून तरुण पोरांनी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला सोलापूरला. आता कलेक्टरला एवढंच काम आहे का यांचे लग्न जमवायचे? लात मारेल तिथून पाणी काढल अशी ताकद ठेवा. तर गायिका सन्मिता धापटे शिंदे यांनी सादर केलेल्या विठ्ठल भक्तीने अभंग आणि भक्तिगीतांनी संपूर्ण नाट्यगृह भक्तिरसात न्हावून निघाले. फक्त महिलांचाच आवाज होतो. विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चिंती ध्यावा या भावनेने रसिकांनी या संगीतमय संध्याचा नितांत आनंद लुटला. या यशस्वी कार्यक्रमाचे नियोजन भाजपचे ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आणि महिला आणि बालकल्याण सभापती ममता म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. खरं तर ही सांस्कृतिक ओळख शेलारसाहेब आपल्यामुळे एवढी शहरामध्ये देखील पसरलेली आहे की आम्ही 2 वर्ष वारीमध्ये चालायला जातो. पनवेलचे जवळजवळ 50 जण जाऊन दिवसभर वारीत जाऊन त्यांच्यासोबत कसं काय असतं हे सगळं आम्ही गेली 2 वर्ष आम्ही बघतोय. आणि गेली अनेक वर्ष सातत्याने आमची जयम म्हात्रे चॅरिटेबल संस्था ही तिथे आपले राजगिऱ्याचे लाडू असतील, पाणी असेल, या सगळ्या गोष्टी अनेक वर्ष माझे वडील हे करत आलेले आहेत आणि करत राहत आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं ही आज गणेशजी आणि सन्मिताताई यांच्यामुळे आम्हाला एक संधी प्राप्त झाली की हा कार्यक्रम, सुंदर असा कार्यक्रम आज पनवेलमध्ये आम्हाला ठेवण्याची संधी आम्हाला या संस्थेला मिळाली. मी नक्कीच यांचं देखील मनापासून गणेशजी आणि पूर्ण टीमचं कौतुक करतो. आणि खरोखर शेलारसाहेब आपण आल्यामुळे या कार्यक्रमाची शोभा खूप चांगली आणि खूप चांगल्या पद्धतीनं वाढलेली आहे. हे देखील एकदा टाळ्यांच्या गजरात आपण शेलारसाहेबांना आपण सांगून देऊया. आणि पुन्हा एकदा मी कार्यक्रमासाठी आपण समस्त पनवेलकर आलायत. आपला जो सांस्कृतिक वारसा आहे तो वारसा असाच आपण तरुणांनी आणि वयोवृद्ध आणि सगळ्यांनी, ज्येष्ठांनी देखील हा असाच चालू ठेवला पाहिजे. यासाठी शेलारसाहेब खूप मोठा प्रयत्न आणि त्या प्रयत्नातून यश त्यांच्या मागे हे दिसतंय. नक्कीच मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो.
याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते जय म्हात्रे, महापौर नितीन पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, माजी सभागृह नेते प्रीतम म्हात्रे, महिला आणि बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, नगरसेवक अजय बहिरा, दिलीप पाटील, सुमित झुंजाराव, खालापूर पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.